स्वागत करते। महत्वाची बातमी, नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण। या प्रकरणी कोर्टाने आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवले। कोर्टातील आरोपीच्या शिक्षेवरचा युक्तिवाद संपलाय। आरोपीला फाशी द्यायची का यावर आता चर्चा सुरू आहे। फाशी की जन्मठेप यावर आता लवकरच निर्णय दिला जाणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याविषयी कोर्टाने या ठिकाणी आरोपीला विचारलेलं आहे की तुला या ठिकाणी मागणी केलेली आहे। कोर्टात युक्तिवाद नेमका काय काय घडलाय आतापर्यंत आपण एक नजर टाकूया। चिमुकलीच्या मृत्यूनंतरही तिच्यावर अत्याचार करण्यात आले। वकिलांचं म्हणणं आहे आरोपीनं केवळ वासनेतून हे कृत्य केलं, सरकारी वकील म्हणताय। आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्या, सरकारी वकिलांची मागणी आहे। आरोपीनं केवळ वासनेतून हे कृत्य केलं असं सांगण्यात आलेलं आहे। मृत्यूदंड न दिल्यास आरोपी जेलमध्ये पुन्हा तशीच कृत्य करू शकतो। 3 गुन्ह्यात आरोपी भीमराव कांबळे दोषी आहे। 4 पैकी 2 गुन्ह्यात फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे। 3ऱ्या गुन्ह्यात 14 वर्षांच्या जन्मठेपेची तरतूद आहे। तूच सांग काय शिक्षा द्यावी, कोर्टाचा आरोपीला सवाल आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडे। बालाजी, आता कोर्टात नेमकं काय सुरू आहे? लागवी आता कोर्टाने विचारलेलं आहे की जन्मठेप द्यावी का फाशी द्यावी आणि या सगळ्यामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा। कारण सरकारी वकिलांचा जो युक्तिवाद आहे तो संपलेला आहे आणि या युक्तिवादामध्ये सरकारी वकिलांनी ठामपणे या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। एकीकडे त्या पीडितेचे हक्क आहेत, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते याचं जे वर्तन आहे ते महत्वाचं आहे। यापूर्वी सुद्धा आरोपीने असे गुन्हे केलेले आहेत, त्यामुळे याला आता मृत्यूदंडाची शिक्षा द्या अशी मागणी जी आहे ती आता सरकारी वकिलांनी केलेली आहे। कोर्टाकडून या सगळ्या निकालावर आता विचार सुरू करण्यात आलेला आहे। या आरोपीला 2 शिक्षा ज्या आहेत त्या होऊ शकतात। 2 गुन्ह्यामध्ये जे आहे ते आरोपीचे आरोप सिद्ध झालेले आहेत। सरकारी वकिलांना ते यश आलेलं आहे आणि समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या संतप्त प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया पाहता कोर्टाला सुद्धा अतिशय संवेदनशीलपणे हे सगळं प्रकरण जे आहे ते हाताळल्याचं पाहायला मिळते। आणि आता कोर्टाने आरोपीला विचारलेलं आहे की तुला 2 ते 3 शिक्षा होऊ शकतात, त्यापैकी तुला कुठली द्यावी। मात्र या सगळ्या आरोपीमध्ये कुठेही पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये, त्यामुळे या आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्या अशी मागणी जी आहे ती सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवादामध्ये केलेली आहे। आरोपीच्या या वकिलांकडून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की यापूर्वी सुद्धा यांनी असे कृत्य केलेले होते, त्यावेळेस वाटलं होतं हा सुधरेल, मात्र आता हा सुधारण्याच्या मनस्थितीत नाही। त्या आरोपीचं वय पाहता हा सुधारणार नाही असा युक्तिवाद सुद्धा आरोपीच्या वकिलाने केलेला आहे। त्यामुळे आता कोर्टाकडून त्याबरोबर कोर्टाने असं देखील या ठिकाणी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे की आरोपीला एकूण 7 मुलं आहेत आणि एक पत्नी आहे, पण या आरोपीला वाचवायला एकही व्यक्ती पुढे आलेला नाहीये असं आता म्हटलं जात आहे। समाजाने आरोपीचं अस्तित्व नाकारलंय असं कोर्ट म्हणतंय। आरोपी भीमराव कांबळेवरचे सगळे आरोप सिद्ध झालेले आहेत। या घडीची महत्वाची बातमी, समाजाने आरोपीचं अस्तित्वच नाकारलंय असं कोर्टाचं म्हणणं आहे। न्यायाधीशांनी या सगळ्या संदर्भात वक्तव्य करण्यास सुरुवात केलेली आहे। ही घटना समाजाकरता अत्यंत घातक आहे, सरकारी पक्षाला असं वाटतं असं कोर्ट म्हणतंय। दुर्दैवी मुलीवर झालेले अत्याचार न्यायालयात सिद्ध झालेले आहेत। परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदार या आधारे गुन्हा सिद्ध आहे असं न्यायाधीश म्हणतायत। आता मात्र बालाजी एक वाक्य न्यायाधीशांचं फार महत्वाचं आहे। या ठिकाणी आरोपीचं अस्तित्व हे समाजाला मान्य नाही, यावर मात्र मृत्यूदंड की जन्मठेप।
ते सुरुवातीपासून सुनावणीच्या सुरुवातीपासून आरोपीला सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून हे विचारणा करते की तुला मृत्यूदंड द्यावी, जन्मठेप द्यावी, तू केलेल्या वर्तनाचा तुला पश्चाताप आहे का? आणि या सगळ्यामध्ये जे आहे ते आता या आरोपीचं अस्तित्व जे आहे ते त्यांच्या कुटुंबियाने सुद्धा मान्य केलेलं नाही. त्यामुळे याला काय शिक्षा द्यायची याचा विचार आता कोर्ट करेल आणि सरकारी वकील ज्या पद्धतीने सांगतायत त्या पद्धतीने सुद्धा कोर्टाने संवेदनशीलपणे विचार करण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. आणि अशा पद्धतीने अशा विकृती ज्या आहेत त्या पुन्हा तयार होऊ नयेत यासाठी आज कोर्टाला जो आहे तो ऐतिहासिक निर्णय द्यावा लागणार आहे. त्या निर्णयासाठी जे आहे ते कोर्ट सगळ्या बाजू जे आहे ते आता जाणून घेते. मात्र कोर्टाकडून जे जन्मठेप किंवा मृत्यूदंड या सगळ्या दोन्ही घटनांपैकी एका शिक्षेवरती जे आहे ते आता शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मात्र अशा पद्धतीनं युक्तिवादात सुद्धा या सगळ्या आरोपीची मुजोरी जी आहे ते पाहायला मिळालेली आहे. आणि त्या आरोपीचं वय पाहता कोर्ट आता कुठला निर्णय देते हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र महाराष्ट्राचं लक्ष सगळं या निकालाकडे लागलेलं असून या आरोपीला फाशी व्हावी अशी प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकांची अपेक्षा आहे, त्यांच्या कुटुंबियाची अपेक्षा आहे. अतिशय विकृत माणसांची ही सगळी दुर्घटना जी आहे ती घडलेली आहे आणि या विकृत मानसिकतेला आळा घालण्यासाठी आता न्याय व्यवस्थेला आणि सगळ्या सरकारी मी यंत्रणेला येते काम करावं तुमच्याकडे, पण लागणार या आहे. सगळ्यावर अंबादास दानवे काय म्हणाले ऐकूया आपण आणि पटकन तुमच्याकडे सुद्धा येऊया. ऐकूया अंबादास दानवे काय म्हणाले. फाशीशिवाय पर्याय नाही. आरोपीला विचारायची गरज नाही. कोर्टाने फाशीची शिक्षा त्याला सुनावली पाहिजे. फाशीशिवाय पर्याय नाही. आरोपीला विचारायची गरज नाही. कोर्टाने फाशीची शिक्षा त्याला सुनावली. न्यायाधीशांकडून शिक्षा सुनावणी सुरुवात झालेली आहे. या घडीची सगळ्यात महत्वाची ही बातमी आपण पाहतोय. नसरापूर नराधम आणि आरोपीवरचे सर्व गुन्हे हे आता सिद्ध झालेले आहेत. या घडीची महत्वाची बातमी. न्यायाधीशांच्या अनेक प्रश्नांवर आरोपी निरुत्तर असल्याचं पाहायला मिळत आहे. परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदार या आधारे गुन्हा सिद्ध आहे असं कोर्टानं म्हटलेलं आहे. समाजानं आरोपीचं अस्तित्व नाकारलेलं आहे असं देखील कोर्ट म्हणत आहे. आरोपीचा इतिहास पाहता तो सुधारू शकत नाही असं आता वकिलांना वाटत असल्याचं देखील कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे अर्थातच नसरापूरचा नराधम भीमराव कांबळे याला मात्र आता कोणती शिक्षा होते, आरोप सिद्ध झाल्यानंतर कोणती शिक्षा होते हे पाहणं सगळ्यात महत्वाचं आहे. काही क्षणात याचा देखील उलगडा आता होणार आहे. आरोपीला 7 मुलं आहेत, पत्नी आहे, पण कोणी देखील वाचवायला त्याला आलेलं नाही समोर असंही सांगण्यात आलेलं आहे. आरोपीचं अस्तित्व समाजानं नाकारलंय असं या ठिकाणी न्यायाधीश स्पष्टच करतायत. या घडीची महत्वाची ही बातमी. न्यायाधीशांच्या अनेक प्रश्नांवर बालाजी आरोपी निरुत्तर झालेला आहे. आरोपीला पश्चाताप जरी झाला नसला तरी न्यायालयाने जे प्रश्न विचारले त्यामध्ये आरोपी न्यायालयामध्ये गडबडला असल्याचं पाहायला मिळतंय. आणि आरोपी या सगळ्यांकडे आरोपीचे उत्तर नाहीयेत. मात्र तिने केलेली कृती जी आहे ती अतिशय गंभीर आहे आणि या गंभीर घटनेमध्ये जी आहे ती या सगळी शिक्षा झाली पाहिजे. त्यामुळे या सगळ्या घटनेवरती जे आहे ते आता कोर्ट काय निर्णय देते ते पाहणं महत्वाचं आहे. मात्र एकीकडे लहान मुलाचे हक्क सुद्धा अबाधित ठेवले पाहिजेत, त्यांचे अधिकार सुद्धा अबाधित ठेवले पाहिजेत, याचा सुद्धा विचार करण्यात यावा असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अतिशय थंड डोक्याने कट रचला असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे या आरोपीला आता मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांकडून नसरापूरच्या घटनेमध्ये आरोपीला दोषी ठरवण्यात आलंय. निकालाचं वाचन सुरू आहे. माझ्यासारखीला आणि या राज्यातल्या प्रत्येक आईला बहिणीला हे नक्की वाटतंय की या हरामखोर आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा त्या ठिकाणी मिळायला हवी. हा माणूस विकृत आहे. याच्या आधी सुद्धा 2दा त्याने अशा पद्धतीचा प्रकार स्वतःच्या घरामध्ये केलाय. त्यावेळेला न्यायालयाने त्याला सोडून दिलं होतं. कुठल्या बेसवरती सोडलं, कुठल्या ग्राउंडवर सोडलं याची माहिती घेण्याची सुद्धा गरज आहे असं मला वाटतंय. पण या प्रकरणामध्ये दोषी ठरवलं असून निकालाचं जे आहे ते वाचन चालू आहे. त्यामुळे मरेपर्यंत फाशी अशा विकृतांना ठेचण्यासाठी अत्यंत गरजेची आहे.
अजून सुद्धा मालेगाव मधल्या डोंगराळे गावातली जी चिमुकली होती तिचा न्याय प्रतीक्षेमध्ये आहे. त्याचबरोबरीने अहिल्यानगरच्या वडगाव पानमध्ये त्या ठिकाणी मुलीवरती, छोट्या मुलीवरती ऍसिड अटॅक झाला, ते सुद्धा प्रकरण अजून प्रलंबित आहेत. म्हणून मला असं वाटतंय की ज्या पद्धतीने नसरापूरची केस आज 16-17वा दिवस लवकरात लवकर ती त्या ठिकाणी स्टँड झाली आणि त्या हिअरिंग सुद्धा सुरू झाल्या आहेत, दोषी सुद्धा ठरवला गेलाय, त्याच पद्धतीने डोंगराळेची केस असेल, वडगाव पानची केस असेल, इतरही ज्या पॉक्सोच्या केसेस आहेत त्याच्यामध्ये अशा जलद गतीने न्याय मिळावा अशी अपेक्षा सुद्धा मी व्यक्त करते. येणाऱ्या दिवसात नक्कीच डोंगराळेच्या आमच्या चिमुकलीला आणि वडगाव पानमध्ये ज्या मुलीवरती ऍसिड अटॅक झाला तिलाही न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, विश्वास आहे. नाही, मला हेच म्हणायचं आहे की ज्या पद्धतीने सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं त्या पद्धतीने आज हा जलद निकाल आलेला आहे. असेच अजून सुद्धा केसेस आपल्या पेंडिंग आहेत, त्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर निकाल लागून हे जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे. या हरामखोरांना मरेपर्यंत फाशी व्हायला पाहिजे, कारण ही समाजातली विकृती आहे आणि ही विकृती ठेचून काढणं ही आज काळाची गरज आहे. मॅडम, आपण जर बघितलं तर काल रेल्वेमध्ये देखील एका तरुण मुलाचा खून करण्यात आलेला आहे. अनेक जण रेल्वेने प्रवास करतात, कुठेतरी रेल्वे प्रवास देखील आता असुरक्षित झाला नाही. कारण आपण बघितलं की कारण काय होतं, अतिशय क्षुल्लक कारणासाठी एका तरुणाला आपला जीव त्या ठिकाणी गमवावा लागलाय. हे अतिशय गंभीर आहे. आरोपीला नक्की पकडलाय, त्याच्याकडचा जो सुरा होता तो हस्तगत केलाय. याच्या आधी मालाड स्टेशनला पण अशी घटना झाल्याचं मला आठवतंय आणि त्यामुळे जीआरपी आणि आरपीएफच्या समन्वयाने जे रेल्वे कम्युटर्स आहेत, रेल्वे प्रवासी आहेत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिकचे कडक असे त्या ठिकाणी आपल्याला नियम बनवावे लागणार आहेत. मला विश्वास आहे की आता याच्यावरती पुन्हा चर्चा चालू होईल आणि आता मीटिंग्सही याबद्दल चालू असतील, कारण रेल्वे ही या मुंबईची कष्टकऱ्यांची. या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी आता समोर येते. नसरापूर प्रकरणामध्ये 29 जूनला निकाल दिला जाणार आहे असं कळतंय. बालाजी आपले प्रतिनिधी आहेत, बालाजीकडे आपण जाऊया, त्यांच्याकडून अधिक जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अशी एक माहिती आता समोर येते, या सगळ्या प्रकरणी निकाल 29 जूनला दिला जाऊ शकतो. बालाजी. नक्कीच लाडवी, दोन्ही कल्ला युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि आता कोर्टाने जे आहे ते 29 जूनला याचा निकाल दिला जाण्याची शक्यता वर्तवलेली आहे. कोर्टांकडून आणखी सुद्धा त्याची अंतिम तारीख दिलेली नाही, मात्र कोर्टाने आता संकेत दिलेले आहेत की पुढच्या 29 जुलैला जे ती या सगळ्या निकाल लागेल आणि 29 जूनला अंतिम जी शिक्षा आहे ती सुनावली जाईल कोर्टाने 29 जूनला. आणि त्याचबरोबर जे आहे ते कोर्टाने अनेक प्रश्न जे आहेत ते अंतिम युक्तिवादामध्ये विचारलेले होते. सरकारी पक्षाला सुद्धा त्यांची बाजू मांडण्याची वेळ दिलेली होती, आरोपीच्या वकिलाला बाजू मांडण्याची वेळ दिलेली होती आणि अशा प्रकारे अंतिम युक्तिवादामध्ये आरोपीवर दोषी ठरवण्यात आलेला आहे. 2 गुन्ह्यामध्ये आरोपी दोषी आहे आणि या दोन्ही गुन्ह्यामध्ये जन्मठेप आणि मृत्यूदंड या दोन्ही शिक्षा आहेत, त्यामुळे त्याला कुठली शिक्षा द्यावी अशी विचारणा सुद्धा कोर्टाने केलेली होती. मात्र आता कोर्टाने जे आहे ते 29 जुलैला जे आहे ते निकाल 29 जूनला जो आहे तो निकाल देण्याचं सांगितलेलं आहे. त्यामुळे आता आणखी प्रतीक्षा जी आहे ती करावी लागणार आहे. मात्र महाराष्ट्राचं लक्ष आज लागून होतं, या सगळ्या महाराष्ट्राच्या लक्ष जे लागलेलं होतं त्याला जे आहे ते न्यायालयाने जे आहे ते आता हा निकाल राखून ठेवून आणखी वेळ घेतलेला आहे आणि 29 जूनला त्या ठिकाणी बालाजी अनेक घडामोडी घडतात कोर्टाबाहेर, त्या आम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपण पाहतोय या घडीला सगळ्यात महत्वाची ही बातमी, 29 जूनला नराधम कांबळेला शिक्षा सुनावली जाणार आहे. दोनही बाजूचा युक्तिवाद झाला, कोर्टानं ऐकून घेतला आणि आता निर्णय राखून ठेवण्यात आलेला आहे. बरोबर आता 4 ते 5 दिवसात या सगळ्या संदर्भात निकाल लागेल. कोर्ट 29 जूनला नराधम कांबळेला शिक्षा सुनावणार आहे. शिक्षेचा निकाल हा राखून ठेवण्यात आलेला आहे, पण या आरोपीचं अस्तित्व समाजाला मान्य नाही असं मात्र दोनही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायाधीशांकडून सांगण्यात आलेलं आहे. या सगळ्या प्रकरणी आता विधिज्ञ वकिलांचे देखील बाईट्स त्या ठिकाणी होत आहेत, प्रतिक्रिया आता समोर येत आहेत. थेट जाऊया. लहानग्या मुलीवरती अत्याचार झाला आहे
त्या आणि संपूर्ण केवळ लोकांच्या भावनेवरती निर्णय होत नाही, तर जेव्हा घटना घडते आणि सगळे पुरावे स्पष्ट उपलब्ध आहे, कायद्यामध्ये त्याच्या तरतुदी आहेत, त्यामुळे काही ही एक अतिशय सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ केस आहे आणि कुठेतरी एक समाजाला एक दाखवलं पाहिजे की नाही, न्याय सुद्धा तातडीने होतो. कारण अशा घटनेमध्ये जो आपण आता मी सांगितलं की 100 बेगुन्हा जरी सुटले तरी एका निरपराध माणसावर शिक्षा झाली नाही पाहिजे, असा आपला कायद्याचा मूळ गाभा आहे. मात्र 25 जून आहे आज, 29 जूनला वर्डिक्ट जर येणार असेल तर साधारण या 4 दिवसांमध्ये न्यायालय का राखून ठेवलं नाही, असे बरेच बघा न्यायालयांना ज्या वेळेस बऱ्याच वेळेस निकालाचं लेखन, निकालाचं डिक्टेशन, त्याच्यामध्ये ग्रामेटिकल चुका या सगळ्या, त्यामुळं न्यायमूर्तींना आपल्या संविधानामध्ये अधिकार दिलेला आहे. जे न्यायमूर्तींचे आणि उच्च न्यायालय असो सर्वोच्च न्यायालय असो, संपूर्ण निकाल बऱ्याच दिवस असं एका मिनिटात असं ते क्लोज फॉर ऑर्डर जेव्हा करतात तर ते त्यांचा निकाल नंतर पब्लिश करतील. त्यांनी तारीख पण दिली आहे, त्यामुळे त्या दिवशी हे निकाल 100% हा निकाल जाहीर म्हणजे होण्यामध्ये फक्त आता ज्या राहिल्यात त्या गोष्टी फक्त सगळ्या technical तांत्रिक legalities आहेत. लिगलिटी राहिलेला आहे. आता मी तुमच्याकडनं सगळ्याची माहिती आता मिळते सगळं, तर यामध्ये पूर्णपणे हे तांत्रिक दृष्ट्या आता राहिलं आहे. यामध्ये बिलकुल 29 तारखेला निकाल या ठिकाणी दिला जाणार आहे. कोर्टाने राखून ठेवला निकाल. नाही, सुरुवातीपासून कुठल्या पद्धतीचा युक्तिवाद केला होता नाही, आता आम्ही तर मी ह्या प्रकरणात काही वकील नाहीये, पण एक लॉ स्टुडंट आणि कायद्याचा एक विद्यार्थी म्हणून मी आताच माहिती मला मिळाली. मी तर सुनावणीच्या वरती पण होतो, पण एक वकील म्हणून तर ज्या प्रकारे हे जेव्हा न्यायमूर्ती प्रकरण राखीव ठेवतात क्लोज फॉर ऑर्डर्स, त्यावेळेस याचा निर्णय त्यांच्या मनामध्ये त्यांनी काय निर्णय द्यायचा काय हे सगळं आलेलं आहे. याचं फक्त एक लेखन, डिक्टेशन, क्लरिकल वर्क जे राहिलं आहे ते राहिले, सर्वांचे व्यक्तिगत राहिले. आता काय शिक्षा होऊ शकते तुम्हाला असं वाटतं यामध्ये? या प्रकरणामध्ये एकच शिक्षा आहे, ती म्हणजे मृत्यूदंडच झाला पाहिजे. कारण ज्या पद्धतीने आणि हे जे प्रकरण आहे हे रेरेस्ट ऑफ रेरेस्ट केस, म्हणजे एखादी जी घटना होती त्यावेळेस तिला रेरेस्ट ऑफ रेस्ट म्हणजे त्याला अपवादक म्हणतात. आपल्या कायद्याचा जो मूळ ढाचा आहे, गाभा आहे की बेगुन्हा निरपराधावर शिक्षा नाही झाली पाहिजे, त्यामुळं शेवटपर्यंत त्याला संधी दिली जाते. आणि या प्रकरणामध्ये देखील पुन्हा ते अपिलावरती वरतं सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती द्यायचा. मात्र या न्यायालयाने ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टवरती ज्या प्रकारे हे खरंच अभिनंदन स्तुत्य आहे आणि ज्या वेगाने यावरती कारवाई झाली, निश्चित अशा प्रकरण जे घडतात ज्यामध्ये अशा लहान किंवा कुठल्या अतिशय हिंसक प्रकारचे त्यामध्ये हे पाळलं पाहिजे. परंतु आता जर आपण बघितलं तर त्यांच्या मनात साहेबांनी मनात ऑर्डर जर केली असेल तर उरलाय तो प्रश्न फक्त क्लरिकल निश्चित क्लरिकल तयार झालेलं हो. आहे. 100 न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं. दोन्ही बाजूंचा ज्यावेळेस कोर्टाच्या कामकाजामध्ये ज्यावेळेस न्यायमूर्ती, आरोपी आणि सरकार पक्षाचं म्हणणं ऐकून घेतलं, दोघांचे म्हणणे ऐकून घेतले. आता त्याचं विश्लेषण काय निर्णय द्यायचा त्यांनी जेव्हा क्लोज फॉर ऑर्डर केलंय, न्यायमूर्ती त्याच्या ऑर्डरमध्ये लेखी स्वरूपात येईल. वकील म्हणतात की त्यांना जन्मठेप देण्यात यावी, त्यांचं वय पाहता हे सगळं हा अधिकार न्यायमूर्तींचा आहे. आरोपींचे वकील उद्या म्हणतील त्यांना सोडून द्या, काय त्यांचं काय वकिलांचं बाजू मांडायचं. हा मुद्दा जो आहे त्याच्या वयाचा तो सन्मान्य न्यायाधीशांनी खोडून लावलेला आहे. फक्त आता मुद्दा मेडिकली तो फिट आहे. बिलकुल. बघा, या केसमध्ये ज्यावेळेस रेरेस्ट ऑफ रेरेस्ट केसमध्ये जेव्हा एखादी घटना येते त्यावेळेस निश्चितपणे त्यांना शिक्षा झाली पाहिजे. तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नसावं. आपण बघितलं आरोपीला जे आहे ते आता घेऊन चाललं जात आहे आणि आरोपी भीमराव कांबळे याला या गाडीमध्ये जे आहे ते सुरक्षा व्यवस्थेमध्ये नेण्यात येते आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते आता युक्तिवाद संपवलेला आहे. पुणे पोलिसांच्या सुरक्षेमध्ये जे आहे ते आरोपीला आता पोलिसांनी कारागृहामध्ये नेलेलं आहे आणि युक्तिवादानंतर आता 31 जूनला जो आहे तो हा निकाल सगळा राखीव निकाल जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे आता 31 जूनकडे जे आहे ते सर्वांचं लक्ष लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर सुरक्षेच्या कारणास्तव आरोपीला सकाळीच कोर्टात आणण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. सरकारी वकील अजय मिसर यांनी हा सगळा युक्तिवाद पूर्ण केलेला आहे आणि कोर्टाकडून काही तांत्रिक गोष्टी ज्या आहेत त्या आता तपासल्या जाणार आहेत. त्यामुळे 4 दिवस जो आहे तो हा सगळा राखीव निकाल ठेवलेला आहे. आता युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि अनेक
सगळे जे वकील आहेत, पोलीस आहेत, ते सगळे हे युक्तिवाद ऐकून जे आहे ते बाहेर आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आता जी गर्दी होती ती गर्दी आता पांगत आहे, कारण मोठ्या अपेक्षेने हे सगळे लोक जे आहेत ते आलेले होते आणि त्यांनी या सगळ्या घटना ज्या आहेत त्या तपासलेल्या होत्या. मात्र अशा पद्धतीने जे आहे ते हा निकाल जो आहे तो आता कोर्टानेच राखून ठेवलेला आहे. त्यामुळे या सगळ्या निकालाकडे ज्याचं लक्ष लागलेलं होतं ते लक्ष जे आहे ते कोर्टाने तांत्रिक अडचणी, तांत्रिक बाबी तपासण्यासाठी हा निकाल सगळा राखून ठेवला असल्याचं म्हटलं जातंय. आणि या सगळ्यामध्ये जे आहे ते आता पुढे काय निकाल येतो ते पाहणं महत्वाचं आहे. मात्र आज जी आहे ती आजची सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि या सुनावणीमध्ये मृत्यूदंडाची जी शिक्षा आहे ती सरकारी वकिलांनी मागणी केलेली होती आणि आता या सगळ्याचा युक्तिवाद जो आहे तो न्यायालयाने पूर्ण करून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. बालाजी, मुलीचे वडील न्यायाधीशांसमोर म्हणणं मांडत होते आणि त्यावेळी मुलीच्या वडिलांनी फाशीच्या शिक्षेची देखील मागणी केलेली आहे. अशा नराधमाला सोडता कामा नये असं मुलीच्या वडिलांकडून कोर्टात सांगण्यात आलेलं आहे. दिवसापासून पीडितेच्या वडिलांची ही मागणी होती आणि त्यासाठी त्यांनी स्वतः जे आहे ते सुद्धा आंदोलन केलेलं होतं. नवले ब्रिजवरती मोठं आंदोलन या सगळ्या संतप्त प्रतिक्रियेसाठी झालेलं होतं. त्यानंतर आजच्या युक्तिवादात पहिल्या दिवसापासून कुटुंबियाची मागणी आहे की या सगळ्यांना फाशीची शिक्षा व्हावी. मात्र आतापर्यंत जो काही प्रकार घडलेला आहे, जे काही युक्तिवाद झालेला आहे, त्या युक्तिवादातून आता निकाल जो आहे तो राखीव ठेवण्यात आलेला आहे. मुलीची आई सुद्धा होती आणि कोर्टामध्ये मुलीच्या आईला जे आहे ते रडू कोसळलेलं होतं आणि आता सरकारी वकील अजय मिसर जे आहेत ते सुद्धा आता बाहेर येत असल्याची माहिती आहे. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र आज जो युक्तिवाद झाला त्या युक्तिवादामध्ये अजय मिसर यांची भूमिका जी होती ती अतिशय महत्वाची होती आणि अतिशय चांगला मोठा युक्तिवाद जो आहे तो त्याने केलेला होता. मात्र कोर्टाने जो आहे तो हा निकाल आता राखून ठेवलेला आहे आणि 29 जूनला जे या सगळ्या निकालावरती कोर्ट आपलं निकाल देणार आहे. त्यामुळे या सगळ्यावरती जे आहे ते आता अजय मिसर काय बोलतात हे अजय मिसर भीमाशंकर हॉलला जी आहे ती दिलेली होती. मात्र आता युक्तिवादामध्ये जे आहे ते कोर्टाने जे आहे ते हा सगळा निकाल टाकून ठेवला आहे आणि त्यामुळे या सगळ्या घटनेचं लक्ष जे महाराष्ट्राचं लागलेलं होतं की आज अंतिम निकाल येईल. मात्र आज काही अंतिम निकाल आलेला नाही. मात्र या सगळ्या मुलीचे हक्क, या आरोपीचे वर्तन, या सगळ्यावरतीचे ते युक्तिवाद जो आहे तो मोठा कोर्टामध्ये झाल्याचं पाहायला मिळते. आणि पुणे पोलिसांनी 15 दिवसामध्ये जे चार्जशीट दाखल केलं त्याचं सुद्धा मोठा खटला या देशातला जलदगतीचा खटला म्हणून याकडे पाहिलं जाईल. आता आरोपी भीमराव कांबळे लगीन जे आहेत ते पुणे पोलीस कारागृहाकडे गेलेले आहेत आणि अशा पद्धतीने आजचा सगळा युक्तिवाद जो आहे तो संपवण्यात आलेला आहे. अजय मिसर जे आहेत ते आता थोड्या वेळामध्ये बाहेर आल्यानंतर आपली प्रतिक्रिया देतील. मात्र या सगळ्याकडे आता 29 जून पर्यंत वाट पाहावं लागणार आहे आणि या पीडितेला न्याय कुठल्या शिक्षेच्या माध्यमातून या आरोपीला कुठली शिक्षा दिली जाते आणि त्यातून कसा न्याय दिला जातो हे पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. नसरापूर मधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण, या प्रकरणी कोर्टानं आज दोन्ही बाजू ऐकून घेतली आणि येत्या सोमवारी भीमराव कांबळेला आता शिक्षा सुनावली जाणार आहे. कोर्टानं आज दोन्हीकडची बाजू ऐकून घेत आरोपीवरचे आरोप सिद्ध केले. 55 दिवसात या सगळ्या प्रकरणाचा निकाल लागतोय. आता येत्या सोमवारी म्हणजे 29 जूनला नसरापूर मधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळेला शिक्षा सुनावली जाणार आहे. या प्रकरणामध्ये एकच शिक्षा आहे, ती म्हणजे मृत्यूदंडच झाला पाहिजे. कारण ज्या पद्धतीने आणि हे जे प्रकरण आहे हे रेरेस्ट ऑफ रेरेस्ट केस, म्हणजे एखादी जी घटना होती त्यावेळेस तिला रेरेस्ट ऑफ रेरेस्ट म्हणजे त्याला अपवादच म्हणतात. या प्रकरणामध्ये देखील पुन्हा ते अपील
अपिलावरती वरनं सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती द्यायचा. मात्र या न्यायालयाने ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टवरती ज्या प्रकारे हे खरंच अभिनंदन स्तुत्य आहे आणि ज्या वेगाने यावरती कारवाई झाली, निश्चित अशा प्रकरणाचे घडतात ज्यामध्ये अशा लहान लहानग्या किंवा कुठल्या अतिशय हिंसक प्रकारचे त्यामध्ये हे पाळलं पाहिजे. त्या हरामखोर आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा त्या ठिकाणी मिळायला हवी. हा माणूस विकृत आहे. याच्या आधी सुद्धा दोनदा त्याने अशा पद्धतीचा प्रकार स्वतःच्या घरामध्ये केलाय. त्यावेळेला न्यायालयाने त्याला सोडून दिलं होतं. कुठल्या बेसवरती सोडलं, कुठल्या ग्राउंडवर सोडलं याची माहिती घेण्याची सुद्धा गरज आहे असं मला वाटतंय. मरेपर्यंत फाशी अशा विकृतांना ठेचण्यासाठी अत्यंत गरजेची आहे. शिक्षेचा निकाल राखून ठेवलेला आहे आणि आता या सगळ्या प्रकरणी 29 जूनला कोर्ट आरोपीला शिक्षा सुनावणार आहे. चिमुकलीच्या मृत्यूनंतरही तिच्यावर अत्याचार करण्यात आले. कोर्टात कसा युक्तिवाद घडला ते आपण पाहतोय. वकिलांचं म्हणणं आहे आरोपीनं केवळ वासनेतून हे कृत्य केलं. सरकारी वकील म्हणतात आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्या. सरकारी वकिलांची मागणी आहे. आरोपीनं केवळ वासनेतून हे कृत्य केलं. मृत्यूदंड न दिल्यास आरोपी जेलमध्ये काहीही करू शकतो. 3 गुन्ह्यात आरोपी भीमराव कांबळे दोषी आहे. 4 पैकी 2 गुन्ह्यात फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. 3ऱ्या गुन्ह्यात 14 वर्षाच्या जन्मठेपेची तरतूद आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.